हॅलो हाय नमस्कार. तर कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर आज मी एक व्हिडिओ घेऊन आली आहे, तुमच्यासाठी लॉग घेऊन आली आहे. तो आहे फ्रेंच फ्राईड बनवायचा. तर इथं मी 5-6 बटाटे घेऊन घेतले आहेत. आता आपण त्यांचे सालं काढून घेऊ. बटाट्यांचे आपण सालं काढून घेतले आहेत. पातेल्यामध्ये पाणी घेऊन घेतलं आहे, त्याच्यात थोडं नमक टाकलेलं आहे. आणि हे बघा, मी जसं कापून दाखवते तसं कापून घ्यायचं. एक बटाट्याचे 4-5 काप करायचे आणि मध्ये असं कापायचं, जेणेकरून ते फ्राईड आपले व्यवस्थित तळले जातील त्याच्यामुळे. तर असं कापून घ्यायचं आहे. कापून झाल्यावर ते बटाटे पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यांच्यामध्ये जे स्टार्च असतं आपलं, ते रिमूव्ह करण्यासाठी त्याला पाण्यात टाकायचं, पाण्यामध्ये ॲड करायचं. ते बघा मी दाखवते तसं आपण कापून घ्यायचं. मी इथं सगळे बटाटे आता कापून घेतलेले आहेत. दाखवल्याप्रमाणे असे कापून घ्यायचे त्यांना. त्याच्यानंतर त्यांना पाण्यात ॲड करायचं, पाण्यात टाकायचं. ते पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं होतं, त्याच्यात ते बटाटे आता मी ॲड करेल आणि त्यांना चांगलं धुवून घ्यायचं. मग त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि जे आपले फ्राईड असतात ते व्यवस्थितरित्या फ्राय केले जातात किंवा कुरकुरीत होतात. आता पाण्यात मी ॲड केलं, ते बघा वरती बबल्स आलेले आहेत. ते स्टार्च असतं त्याच्यामधलं, ते आपण काढून टाकायचं. 4-5 पाण्याने धुतल्यावर ते मस्त निघून जातं. मग मी इथं पाण्याने त्याला धुवून घेतलं चांगल्यापैकी आणि मग 2-3 पाण्याने धुतल्यावर ते पाणी असं व्यवस्थित निथळ दिसतं. नंतर मी गॅस चालू केला, त्याच्यावर कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी नमक ॲड करणार आहे. नमक मीठ ते ॲड करून थोडं, आणि त्याच्यामध्ये जे आपले बटाटे कापले होते आपण फ्राईड, ते टाकून देऊ त्याच्यामध्ये. त्याच्यात फ्राईड्स टाकल्यानंतर आपण थोडं त्याला उकडून घेऊ, म्हणजे 80% ते उकडून जाईल तोपर्यंत. हे बघा, त्याला बघा कशी बबल्स आले. आता हे होत आलं आहे. त्याला आपण थोडं काढून दाबून बघू, झालेलं असलं तर बंद करून देऊ गॅस. वाटतं आहे झालेलं आहे. हे बघा झालेलं आहे ते. मग आता मी गॅस बंद करून दिला आणि आता सुकवायचं त्याला. आपण एक रुमाल घ्यायचा, त्याच्यावर ते टाकून द्यायचे. काढून घेतले मी, रुमालात टाकून दिले, थोडे पसरवून द्यायचे. तोपर्यंत बाकीचे कामं आपण आवरू शकतो. आपलं जे कपडे वगैरे धुणं असतं तोपर्यंत ते आवरून जातं. जे आपलं काम असतं तो अर्धा 1 तास जेवढं राहू दिलं तेवढं चांगलं. असे सुकून झाल्यानंतर ते रुमालाने पुसून पण घ्यायचे त्यांना, म्हणजे लवकर सुकतात. तुम्हाला जर लगेच हवं असेल तर तुम्ही वरून पण रुमाल टाकून त्यांना पुसू शकता. हे बघा, आता हे सुकून गेलेले आहेत. सुकल्यानंतर त्यांना आपण ताटात काढून घेऊ. ताटात काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते मी. कॉर्नफ्लॉवर थोडंच घ्यायचं, मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं, आणि त्याला चांगलं कालवून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं. इथं कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे, थोडंच ठेवलं आहे, जास्त नाही ठेवलं आहे, गॅसवर तापवायसाठी. आणि तेल चांगलं तापू द्यायचं. ते बघा असं थोडं वरती यायला पाहिजे, असं तापू द्यायचं तेल आपण. आणि एक टाकून बघायचं, ते टाकल्यानंतर वरती आलं तर समजायचं तेल तापलेलं आहे. मग मी समजलं तापलेलं आहे असं, आणि त्याच्यात फ्राईड्स टाकून दिली. हे बघा कलर किती सुंदर आला आहे त्याला. खूप छान लागतात घरच्या घरी, आणि मेड इन होम असतात तर खूप मस्त लागतात ते खायला प्यायला. त्याच्यात थोडं नमक ॲड केलं, थोडं तिखट ॲड केलं आणि असे कालवून घेतले. खूप मस्त लागतात. तुम्ही ट्राय करून नक्की बघा कसे लागतात ते. हे बघा मी तुम्हाला करून दाखवते. आणि बाहेरचं तर बाहेरचं असतं. हे बघा माझी मुलगी इथं खाते, तिनेच सांगितले होते बनवायला, तिला खूप आवडतात. मग मी घरच्या घरी तिला बनवून देते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि शेवटी हेच सांगेल, एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर जास्तीत जास्त कॉमेंट करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा चॅनलला. मग मला पण कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतं आहे असं. थँक्यू, बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.